पुण्यामध्ये मागील 4 दिवसांमध्ये 5 हत्या झाल्याचं समजतंय। पुण्यामध्ये हत्येचं सत्र पाहायला मिळतंय। या हत्यांच्या घटनांनी पुणे हादरलेलं आहे। सिंहगड रोड परिसरामध्ये 2 हत्या झाल्या। वाघोली, वानवडी, कोंढवा परिसरातही हत्येच्या घटना समोर येत आहेत। पेट्रोल चोरीच्या संशयावरून काही व्यक्ती त्याला त्या ठिकाणी पकड आणि काही त्या ठिकाणी त्याला मारहाण झाली। त्या मारहाणीमध्ये तो त्या नंतर नवले हॉस्पिटल ऍडमिट होता 4-5 दिवस। नंतर शेवटी तो पुणे हॉस्पिटल ऍडमिट असताना त्याचं निधन झालेलं आहे। या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण 326, 307 गुन्हा दाखल केला होता। यातले 3 आरोपी दुसऱ्या दिवशी आपण अटक केलेले आहेत आणि यातला जो 4था आरोपी आहे कुठे सुशांत कुठे अजून त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आहे। परंतु ह्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्यामुळे आता त्याच्यामध्ये 202, 302चा प्रकार कलमातून वाढ केलेला आहे। आज सकाळी 8 वाजता जवळपास पोलिसला माहिती मिळाली होती एक इसम मृत्यू स्थितीत आहे असे माहिती मिळाली होती। भैरव मंदिरच्या जवळच वीणाताई ताकडे हॉस्पिटलच्या समोर। त्या ठिकाणी पोलीस टीम लगेच रवाना केलेली आहे। तिकडे जाऊन खात्री केली असताना मृतकचे नाव बबलू शेगडेवाळे असे आहे। ते भिगारी काम करणारे माणूस होते। त्यांच्यावर दगड टोचून मारलेले दिसून आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आमचे जोडलेले आहेत। रोहन, पुण्यामध्ये पाहतोय आपण अंमली पदार्थांचा सुळसुळाट गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होता। त्यानंतर हे आता 4 दिवसांमध्ये 5 हत्या समोर आल्या। दिवसाला 1 हत्या होतीये। काय होतंय, काय चाललंय काय नेमकं पुण्यामध्ये? श्रेयस, खरं तर मागील 4 दिवसांमध्ये 5 हत्या ज्या आहेत त्या घडलेल्या पाहायला मिळतात। कारण का मागील 4-5 दिवस आपण पाहतोय की सगळे लक्ष जे आहे ते महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेकडे होते, मुख्यमंत्री कोण होणार याकडे होतं आणि त्याच दरम्यान जे आहे त्या पुण्यामध्ये या 4 दिवसांमध्ये 5 अशा खुनाच्या घटना घडल्यात आणि त्यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळते। नेमकं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला तर आहेच, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटना पुण्यामध्ये घडत असतात। परंतु 4 दिवसांमध्ये 5 हत्या घडतात आणि तरी देखील पोलीस अलर्ट मोडवर आहेत की नाही हा प्रश्न पडतो। कारण का मागील काही दिवसांपासून कोयता गँग जी आहे ती कुठेसे कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। अगदी निवडणुकीच्या काळामध्ये तर एकही कोयता गँगचा हायदोस असलेला गुन्हा घडला नाही, कुठल्याही गाडीची तोडफोड झालेली पाहायला मिळाली नाही महिन्याभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती। परंतु निवडणुका संपल्यानंतर हे सगळं कसं काय घडायला सुरुवात झाली हा प्रश्न जो आहे तो प्रामुख्याने पडतोय आणि त्यामुळेच मागच्या 4 दिवसामध्ये 5 घटना घडल्यात। मग त्यामध्ये सिंहगड रोड मध्ये 2, वानवडीमध्ये 1, कोंढव्यामध्ये 1 आणि इतर ठिकाणी 1 अशा प्रकारची ही घटना घडली आहे। आणि या घटना घडल्यानंतर तिथले सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते आता ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि दुसरीकडे शहरभरामध्ये देखील पुणे पोलीस आयुक्तांनी सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या आता कामाला लावलेल्या पाहायला मिळतात। म्हणजे जे नामशेष गुंड आहेत किंवा सराईत गुंड आहेत, रेकॉर्डवरची गुन्हेगार आहेत, त्या सगळ्यांना तंबी दिली जाते आणि गुन्हेगारीपासून किंवा हे कोयता गँगचा जो आहे हायदोस। पण रोहन, या सिंहगड मध्ये असं दिसतंय सिंहगड रोड परिसरामध्ये 2 हत्या झालेल्या आहेत। ह्या 4 हत्या 4 दिवसात म्हणजे 5 हत्या 4 दिवसात झालेल्या आहे। ह्या हत्येचं नेमकं कारण काय आहे? म्हणजे काय हे एवढी गुन्हेगारी इथं वाढत चाललेली आहे? काही समजू शकलाय का या हत्यामागचं कारण? अगदी वेगवेगळी कारणं पाहायला मिळतात। म्हणजे सिंहगड रोडला 2 दिवसामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले होते, खुनाचे गुन्हे दाखल झालेले होते। तिथं देखील एका अल्पवयीन मुलाचा जो आहे तो खून सिंहगड रोड परिसरामध्ये झाला होता। तर नरे परिसरामध्ये जो गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये 20 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण केलेली होती। आणि दुसरी त्याच्यामध्ये एक घटना होती की विसर्जन मिरवणुकीच्या मध्ये जी रांग लावावी लागते मिरवणुकीसाठी गणपती मंडळांना, त्या रांगेच्या वेळेस एकाची भांडणं झालेली होती। त्या भांडणाचा राग मनामध्ये धरून नंतर खून करण्यात आला। तर वडिलांना एक दुसरी घटना आहे की वडिलांना कुठेतरी शिवीगाळ केली म्हणून तो राग मनात धरला आणि त्या मुलांनी जे दुसऱ्याचा खून केल्याची घटना घडली। अशा वेगवेगळी कारणं आहेत, परंतु यातून आपला पुणे शहराला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये धोका संभवतोय। त्यामुळे गुन्हेगारीवरती आळा बसण्यासाठी नेमका आता ही यंत्रणा पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असणार आहे की गुन्हेगारी त्यांनी हे कंट्रोलमध्ये आणली पाहिजे। तूतच धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।